तुम्ही राजकारणातल्या जबाबदार महिला पदाधिकारी, एक आमदार तर एक राज्याध्यक्ष, किती करल एकमेकींचे चारित्र्य हनन, असे खाजगी जीवन चव्हाट्यावर आणल्यावर महिला येतील का राजकारणात? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार विद्या चव्हाण आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात चांगली जुंपली आहे. अगदी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून होतात तसं भांडण झालंय. दोघींनीही पत्रकार परिषद घेतल्या, एकमेकींचं खाजगी जीवन चव्हाट्यावर आणलं, कौटुंबिक नातेसंबंधावर आरोप झाले, महाराष्ट्राच्या जनतेची चांगलीच करमणूक झाली. लोकांनी मिटक्या मारत हवेत वितंडवाद ऐकला. कोणाचं खरं कोणाचं खोटं या खोलात जाण्यात काही अर्थ नाही, पण एकमेकींच्या पक्षाची तळी उचलून धरायची आणि आपण पक्षाच्या हायकमांडच्या किती जवळचे आहोत हे दाखवून देण्यासाठी स्पर्धा करायची. यातच आपण एकमेकींवर अक्षरशः चिखलफेक करतोय याचं भान या दोघी विसरल्या. तोंडातून सुटलेले शब्द आता माघारी घेता येणार नाही. दोघींनीही एकमेकांची अगदी जाहीर टिंब टिंब टिंब. तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचंय ते. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. या राज्याला आणि या देशाला राजकारणच नव्हे तर विविध क्षेत्रात अतिशय कर्तबगार महिलांची परंपरा आहे. राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे. कदाचित हे आरक्षण विधिमंडळातही लागू होऊ शकतं. संसदेमध्ये तर महिला आरक्षण संमतही झालं आहे. पण अशा पद्धतीनं जर जबाबदार महिला राजकीय नेत्या वागत असतील तर इतर महिलांना राजकारणात यावेसे वाटेल का? राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांबाबत प्रवाद निर्माण करून त्यांच्या चारित्र्याचं रसभरीत चरवीत चरवण केलं जातं. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. अभ्यास, वाचन, चिंतन, संघटन कौशल्य, वाक्चातुर्य अशा अनेक गुणांच्या जोरावर महिला राजकारणामध्ये पुढे येतात. त्यांची गुणवत्ता पाहून त्यांना विविध पदे आणि सत्तास्थाने मिळतात. अशी महिलांची संख्या कमी नाही. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेविका, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री अशा अनेक पदांवर चढत्या क्रमाने पाऊल टाकत वाटचाल झालेल्या अनेक महिला आहेत. राजकारणामध्ये महिलांचा वावर वाढणे गरजेचे आहे. समाज जीवनाच्या रथाचं एक चाक असलेल्या महिलांचे गृहिणीपासून अनेक आघाड्यांवरचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर महिला लोकप्रतिनिधी झाल्या पाहिजेत. आपल्या राज्यात पुरुष उमेदवारांचा पाडाव करून निवडून आलेल्या अनेक महिला लोकप्रतिनिधी आहेत. समाज अशा जनतेसाठी झोकून देणाऱ्या महिला नेत्यांना स्वीकारतो, असाच याचा साधा सरळ अर्थ आहे. अनेक वेळा नामधारी असलेल्या महिला राजकारण्यांचीही मोठी संख्या आहे. पण महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आपले नेतृत्व गुण सिद्ध करायचे असतील तर त्यांना पोषक, पूरक सामाजिक वातावरणही गरजेचे आहे. मुळात अगोदरच अलीकडे राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जात आहेत की राजकारणाकडे बघण्याचा सर्वसामान्य जनतेचा दृष्टिकोन हा अतिशय वाईट झालेला आहे. राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, गुंडगिरी, विधिनिषेध शून्य वागणे आणि हे क्षेत्र सभ्य सुसंस्कृत माणसाचं नाही असाच सर्वसामान्यांचा समज झालेला आहे. त्यातच परत अशा पद्धतीने राजकीय धुलवड रोजच साजरी होत असेल तर मग अशा चांगल्या महिला राजकारणाकडे वळतील का याचा विचार प्रचलित राजकारणातल्या प्रस्थापित महिला नेत्यांनी जरूर करायला हवा. असे जाहीर वाग्युद्ध रोजच रंगणार असेल तर मग महिला मतदान करण्यासाठी सुद्धा बाहेर पडायच्या नाहीत हे लक्षात ठेवा. सगळे राजकारणी एका माळेचे मणी अशी सध्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची प्रतिमा झालेली असताना राजकारणातील महिलांच्या वावर आणि सहभागामुळे उलट पुरुष राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांवर आपल्या प्रतिमेचा नैतिक धाक दरारा निर्माण होईल. असे वर्तन राजकारणात त्या महिलांनी करायला हवे. नाहीतर मग आहेच रोजचा कलगीतुरा.